झालेला आहे मला खूप आनंद झालेला आहे मला असं आहे की आपण जे म्हणता की या भेटीगिटी वाढलेल्या आहेत, हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जात होती, तुमच्या मनामध्ये जो काही संशय होता, या संशयाला आज पूर्णविराम मिळाला. हे दोन भाऊ एकत्र आले ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. असं आहे की आपण जे म्हणता की या भेटीगिटी वाढलेल्या घटना अत्यंत आनंददायी आहे. दोन भाऊ आज वाढदिवसानिमित्त एकमेकाला भेटले आणि राजसाहेब बऱ्याच वर्षानंतर मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला लाल गुलाबाचा भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन गेले. हे अत्यंत शुभशकून आहेत आणि पारिवारिकदृष्ट्यासुद्धा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभली असेल. दोन भाऊ अशा पद्धतीने एकत्र आलेत. तर फोटो जे आहेत आता समोर येत आहेत, ज्या वेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती, ज्या क्षणी दोघं भेटलेले होते, मातोश्रीवर ज्या वेळेला राज ठाकरे आले त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि त्यांची भेट झाली. यानंतर दोघं आतमध्ये होते, मातोश्रीवर होते. 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही, मात्र जे दृश्य, जो फोटो समोर आला तो फार आशादायी आहे मराठी माणसासाठी, मनसैनिकांसाठी आणि शिवसैनिकांसाठी की पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि पुढे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ते उभे आहेत. एकूणच आताच प्रकाश महाजनांनी एक प्रतिक्रिया दिली होती की राज ठाकरेंनी रविवारच्या दिवशी इतर पक्षांच्या नेत्यांची झोप उडवली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये राजकीय वर्तुळात या युतीची चर्चा आता सुरू झालेली आहे. दरम्यान आपण पाहतोय, मला खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी माध्यमांना दिली. एकीकडे आपण हा फोटो पाहतोय ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्या क्षणी भेटले, ज्या ठिकाणी राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आले आणि त्यांनी हा लाल रंगाचा पुष्पगुच्छ त्यांना दिला. मोहिनी, आपल्याला माहिती आहे की लाल रंगाचा गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. या दोघांमध्ये, या दोन बंधूंमध्ये जिव्हाळा, स्नेह हा सुरुवातीपासून होताच. मात्र काही कारणास्तव यांच्यामध्ये निर्माण झालेला दुरावा आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मिटल्याचं पाहायला मिळतंय. कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही बंधू एकत्र आलेले होते. एकदा तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना आपल्या स्वतःच्या गाडीमधून मातोश्रीवर सोडायला सुद्धा आलेले होते. आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आता तुमचा जो प्रश्न आहे की राज ठाकरे तिकडे गेले, मला त्याच्यामध्ये फार काही नवल वाटत नाही. कारण राज आणि उद्धव आणि सगळे म्हणतात हे एक चुलत भाऊ आहेत. मी तर नेहमीच की राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचा आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे. तर एक खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते. त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे. भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल, काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला. आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे.